मुंबईत। त्याआधी बोला आपण एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते, त्यावर आपण एक नजर टाकूयात। ब्रेकिंग न्यूज समोर येते, कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला केलेला आहे। कोल्हापुरातून ही बातमी समोर येते। शिवसेनेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयावर हा हल्ला झालेला आहे। हल्ल्याचे व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत। कोल्हापूरमध्ये ही घटना घडलेली आहे। आज मात्र हा निकालाचा दिवस, मात्र या निकालाच्या दिवशी अनेक ठिकाणी हा गालबोट लागल्याचं कुठेतरी चित्र पाहायला मिळालं। ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये काही अज्ञातांकडून या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आलाय। महानगरपालिकेचा निकाल लागला। हा निकाल लागल्यानंतर आम्ही टाकाळ्यावरती थांबलो होतो। काही अज्ञातांनी इथल्याच मला वाटते काही आम्हाला त्याचे फुटेज पण सापडलेले आहेत। त्यांनी आमच्या शिवसेनेच्या विभागीय कार्यालयावर दगडफेक तर केलेलीच आहे, पण दरोडा घालण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। कुलूप तोडून आतले साहित्य चोरण्याचा पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर माझ्या पक्षप्रमुखांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, त्याचबरोबर महापुरुष बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले बॅनर सुद्धा त्यांनी फाडलेला आहे। माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे, जे कोणी हे केलेलं आहे त्यांच्यावर दरोड्याबरोबर जास्तीत जास्त गंभीर गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो। अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून फार मोठं आंदोलन छेडेल महाराष्ट्र राज्यावर। काय नेमका तर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र हा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। काही अज्ञातांकडून त्यांच्या कार्यालयावर ही दगडफेक करण्यात आली। कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यालयावर हा अज्ञातांनी हल्ला केलेला आहे। चंद्रपुरात तिकडे काँग्रेसचा तिरंगा फडकलेला आहे। मोठी अपडेट आपण पाहतोय चंद्रपुरातून काँग्रेसच्या सेलिब्रेशनला त्या ठिकाणी, त्यामुळे एकूणच सुरुवात झालेली आहे। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा विजयाचा गुलाल उधळलेला आहे। कार्यकर्त्यांसमवेत त्यांचा हा जल्लोष सुरू आहे। विजय वडेट्टीवार या ठिकाणी त्यांचा आनंद व्यक्त करतानाचे हे दृश्य, काँग्रेसनं या ठिकाणी त्यांचा गड राखलेला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या ठिकाणी हलगीच्या तालावर, ढोलताशांच्या तालावर ठेका धरताना पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष सुरू आहे। आतापर्यंत आलेल्या सगळ्या निकालामधून एक प्रभागाचा 17 नंबरच्या प्रभागाचा निकाल येणे बाकी आहे। 16 प्रभागाच्या निकालातून काँग्रेसला आतापर्यंत 27 जागेवर विजय प्राप्त झालेला आहे आणि या बहुमत मिळवण्यामध्ये आम्हाला आता सर्वात मोठा पक्ष आणि महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता। हा सर्व निकाल जो मिळाला, यश मिळालं, हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला, या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळं केलं गेलं, त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला, मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर वासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चंद्रपूर वासियांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांचे मनापासून धन्यवाद की आपण पुणे या शहरावर काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत असं यश दिलं, त्याबद्दल सर्व जनतेचे मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो। सत्ता स्थापनेसाठी तर या ठिकाणी काँग्रेसच्या सेलिब्रेशनला, जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।